नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकार व ग्रामीण विकास पेपर सेकंडमध्ये सर्वप्रथम TY BCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज किंवा आवश्यकता या नवीन घटकाचं अध्ययन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतात 1904 मध्ये खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेला विकास आणि सहकारी संस्थेच्या विकास आणि विस्ताराला सुरुवात झाली. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर येथील लोणी किंवा प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आला आणि 1904 पासून सहकाराला खऱ्या अर्थाने भारतामध्ये सुरुवात झालेली असली तरी सहकारामध्ये व्यावसायिकीकरण घडून आले नाही. त्यामुळे सहकारी संस्था या पारंपरिक व्यवस्थापनात आधारित असल्याने सहकार व्यवसाय हा कार्यक्षम झालेला नाहीये किंवा सहकार व्यवसाय पाहिजे तेवढ्या प्रमाणात विकसित झालेला नाही. त्यामुळे या सहकार आणि सहकारी संस्थांमध्ये जर सहकारी व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकीकरण घडून आणले तर खऱ्या अर्थाने सहकार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अधिक विकसित होईल. यासाठी या सहकारामध्ये किंवा सहकाराच्या व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरणाची गरज या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज सहकारातील किंवा सहकारी व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाचा अर्थ आणि व्याख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता सहकारी संस्थेला व्यवस्थापनात कार्य करण्याच्या विविध घटकांचा व व्यवस्थापकाच्या विकास किंवा व्यवस्थापनाचा विकास घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाचे महत्त्वाचे तत्व आहेत. आणि म्हणून यासाठी व्यावसायिकीकरणामध्ये ज्ञान, कौशल्य, दूरदृष्टी, प्रगती, प्रवृत्ती संपादन करण्यासाठी विविध प्रकारचे जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना आपण त्या सहकार व्यवस्थापनाचं व्यावसायिकीकरण असं म्हणतो. आणि म्हणून आज आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाचा अर्थ आणि व्याख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची पहिली व्याख्या केलेली आहे ती म्हणजे जॉर्ज टेओरम यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यांनी व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की सहकारी संस्थेच्या उपक्रमांची वैशिष्ट्ये अधिक परिणामकारकपणे साध्य करता यावी, त्यानंतर व्यवस्थापकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणारी नियोजित प्रयत्नांची अंमलबजावणी म्हणजे व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण होय. की अशा प्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे काही सहकारामध्ये काम करणारे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापक आहेत, कार्यकारी मंडळ आहेत, संचालक आहेत, त्यानंतर या ठिकाणी अधिकारी वर्ग आहेत, या सर्वांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्या कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणारी नियोजित प्रयत्नांची अंमलबजावणी आणि सहकारी संस्थेला त्या सहकारी संस्थेने जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अधिक परिणामकारकपणे ही उद्दिष्ट साध्य करता येण्यासाठी अशा प्रकारे या सर्व घटकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याला जॉर्ज टेओरम यांनी व्यावसायिक किंवा व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या पहिल्या व्याख्येवरून आपल्याला स्पष्ट करता येईल की त्या सहकारी संस्थेने जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारं जे काही नैसर्गिक आणि मानवी संसाधनं आहेत या नैसर्गिक आणि मानवी संसाधनांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी, त्याच पद्धतीने ती कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न जे आहेत त्या प्रयत्नांना आपण व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हणतो. त्यानंतर यामध्ये प्रामुख्याने सहकारी व्यवस्थापनाचे व्यावसायिकीकरण म्हणजे व्यवस्थापन कसे करावे, म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये किंवा एखाद्या उद्योग संस्थेमध्ये व्यवस्थापन कसं असावं यासाठी व्यवस्थापकाने ज्ञान संपादन करणाऱ्या कार्यात केलेल्या प्रगतीचा संबंध हा व्यवस्थापन विकासाशी येत असतो. याचाच अर्थ असा की व्यवस्थापनाचे व्यावसायिकीकरणामध्ये अशा प्रकारे त्या विशिष्ट उद्योग संस्थेचे म्हणा किंवा त्या सहकारी संस्थेचे व्यवस्थापन कसे करावे, कोणत्या कार्यकारी मंडळातील कोणत्या घटकाने कोणत्या हक्क आणि अधिकारांचा वापर करावा, त्याच पद्धतीने या ठिकाणी
अशा प्रकारे अधिकारी वर्गांनी किंवा अधिकारी वर्गामध्ये जबाबदाऱ्या, भूमिका आणि त्याच पद्धतीने हक्क, कर्तव्य यांची विभागणी कशी करावी यासाठीचे जे सर्व प्रकारचे संबंध आहे किंवा ज्ञान संपादन करणाऱ्या कार्यामध्ये केलेल्या प्रगतीचा संबंध हा या व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरणामध्ये येत असतो. आणखी एक तिसरी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे की सहकारी संस्थेला व्यवस्थापन कार्य करणाऱ्या विविध घटकांचा व व्यवस्थापकांचा विकास घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनात ज्ञान, कौशल्य, दूरदृष्टी व प्रवृत्ती संपादन करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यास व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हणतात. याचाच अर्थ असा की कोणत्याही संस्थेचं व्यवस्थापन चालवत असताना त्या व्यवस्थापनामध्ये दररोज किंवा नवनवीन व्यवस्थापनातील जी काही कौशल्य आहेत, व्यवस्थापनातील ज्ञान संपादनाच्या पातळ्या आहेत, दूरदृष्टी आणि प्रवृत्ती आहेत, या सर्व संपादन करण्यासाठी जे वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी या सहकाराची भूमिका किंवा सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या सहकारी किंवा सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारचं व्यावसायिकीकरण केलं. नेहमी या सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेमध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे मानवी आणि नैसर्गिक संसाधन आहेत, या मानवी आणि नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी, कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच पद्धतीने त्या सहकाराने किंवा त्या सहकाराची जी उद्दिष्टे आहेत, त्या सहकारी संस्थांची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना आपण अशा प्रकारे सहकारातील व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हणतो. यानंतर यावरून तुम्हाला या ज्या दोन व्याख्या आहेत या दोन व्याख्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारे या व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरणामध्ये सहकारी संस्थेला जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या सहकारी संस्थेकडे असणारी जी काही भौतिक संसाधन आहेत, जी मानवी संसाधन आहेत, त्या भौतिक आणि मानवी संसाधनांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी, कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी, त्याच पद्धतीने या अनेक जे काही प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना आपण व्यवस्थापकीय व्यावसायिकीकरण असं म्हणतो. यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो की सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज, की अशा प्रकारे सहकारामध्ये या व्यवस्थापन करत असताना या व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक करण्याची काय गरज आहे. आता व्यावसायिकीकरण या शब्दशः अर्थ असा होतो की अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेची जी काही उद्दिष्ट आहे त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेची जी काही ध्येय ठरवलेली आहेत त्या ध्येयाच्या माध्यमातून, उद्दिष्टाच्या माध्यमातून त्या भौगोलिक प्रदेशामध्ये असणारे जे काही सभासद आहेत, जी काही मध्यमवर्गीय किंवा गरीब किंवा सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणारे जे काही लोक आहेत त्या आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अशा प्रकारे या सहकारातल्या सर्व संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे या सहकारी संस्था टिकून राहिल्या पाहिजे, या सहकारी संस्थांचा विकास झाला पाहिजे, या सहकारी संस्थांचा विस्तार झाला पाहिजे, सहकारी संस्थांच्या सभासदांमध्ये वाढ झाली पाहिजे आणि सहकारी संस्थांच्या सभासदाच्या वाढीतून अशा प्रकारे त्या परिसराचा आर्थिक सामाजिक विकास झाला पाहिजे. हे या व्यवस्थापनाच्या किंवा सहकाराच्या व्यवस्थापन व्यावसायिकीकरणाचा प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज किंवा आवश्यकता या मुद्द्याचा अभ्यास करत आहोत किंवा करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं. आता सहकारामध्ये काम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत प्रामुख्याने भौतिक आणि जे मानवी संसाधनं आहेत, या भौतिक आणि मानवी संसाधनांच्या कार्यक्षमतेमध्ये जास्तीत जास्त वाढ घडून आली पाहिजे. म्हणजे एकतर सहकारामध्ये भाग भांडवलाची कमतरता असते आणि ते भाग भांडवल जे आहे ते अशा प्रकारे एकत्र येऊन ती सहकारी संस्था स्थापन करणारे जे काही संस्थापक आहेत, त्या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांनी अशा प्रकारचं भौतिक भाग भांडवल हे गोळा केलेलं असतं. त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग आहेत
त्यांची संख्या कमी असते. म्हणून या कमीत कमी कर्मचारी वर्गाने, अधिकारी वर्गाने आणि कमीत कमी भांडवलाचा जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढली पाहिजे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे आणि त्या भांडवलाचा आणि मानवी संसाधनाच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्यानंतर आपोआपच त्या सहकारी संस्थांचा विकास होणार आहे आणि त्या सहकारी संस्थांचा विस्तार होऊन अशा प्रकारे त्या ग्रामीण भागातील शेतकरी असेल किंवा शेतकरी सभासद असतील किंवा ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले इतर जे काही मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्ती असतील किंवा कुटुंब असतील, त्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपोआप सुधारणा होईल आणि अशी सुधारणा होण्यासाठी या सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी अशा प्रकारे या सहकारामध्ये त्या सहकारी व्यवस्थापनाचं व्यावसायिकरण घडवून आणणं आवश्यक आहे. त्यानंतर यातली दुसरी आवश्यकता आहे किंवा गरज आहे की सहकार क्षेत्रामध्ये कार्यक्षम व्यवस्थापक वर्गाची निर्मिती करणं. जर सहकार क्षेत्रामध्ये कार्यक्षम व्यवस्थापक असतील, आपण मागच्या तासाला बघितलं व्यवस्थापक म्हणजे काय, ती सहकारी संस्था संचलन करणारे कार्यकारी मंडळ आणि अधिकारी वर्ग, सभासद या सर्वच घटकांचा समावेश त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक या घटकामध्ये होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे सहकारी संस्थेचे जे व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली, कार्यक्षम व्यवस्थापकाची जर निर्मिती झाली तर त्यातून अशा प्रकारे प्रत्येक मानवी संसाधन आणि भौतिक संसाधनाचा सहकारामध्ये जास्तीत जास्त वापर होईल, त्याची कार्यक्षमता वाढेल आणि वाढणाऱ्या कार्यक्षमतेच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेचा फायदा त्या परिसरातील अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात होतो आणि आपोआपच अशा सहकारी व्यवस्थापनात व्यावसायिकीकरण झालं की त्या व्यावसायिकरणाच्या माध्यमातून कार्यक्षम असा व्यवस्थापक वर्ग निर्माण होतो आणि या कार्यक्षम व्यवस्थापक वर्गावरच त्या सहकाराचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे की सहकार क्षेत्रामध्ये कार्यक्षम व्यवस्थापक वर्गाची निर्मिती झाली की आपोआपच त्या सहकाराचं जाळं त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये अधिक प्रमाणात विणलं जातं आणि त्यातून त्या परिसराचा विकास होत असतो. हे आपण आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे ज्या ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा ज्या ज्या सहकारी साखर कारखाने किंवा सहकार क्षेत्रामध्ये ज्या अशा कार्यक्षम व्यवस्थापक वर्ग आहेत, कार्यक्षम असा संचालक मंडळ किंवा कार्यकारी मंडळ असेल, अशा सहकारी साखर कारखाने असतील किंवा सहकार जे काही वेगवेगळे सहकारातल्या संस्था असतील त्या सहकारी संस्थांचा विकास हा अधिक प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गरज किंवा आवश्यकता आहे ती म्हणजे सहकारातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं. की अलीकडं सहकारी संस्था म्हटलं की सहकारी संस्थांमध्ये अधिक प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे किंवा बऱ्याच सहकारी संस्था अधिक प्रमाणात त्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने, कार्यकारी मंडळाने त्या सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे किंवा गैरमार्गांचा अवलंब मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे त्याचा परिणाम सहकारी संस्था म्हटलं की भ्रष्टाचाराचा एक अड्डा झालेला आहे किंवा तो राजकारणाचा एक अड्डा झालेला आहे, अशा प्रकारची सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांची एक समज झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सहकारामधलं भ्रष्टाचार हे एक मोठं आव्हान असल्यामुळे या जर सहकारी व्यवस्थापनाचं जर व्यावसायिकीकरण घडून आणलं तर त्या सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून सहकारातल्या भ्रष्टाचाराचं प्रमाण हे नक्कीच कमी होईल आणि म्हणून या सहकारामध्ये देखील अशा प्रकारचं व्यावसायिकरण होणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापक, कार्यकारी मंडळ व सभासदांना प्रशिक्षण देणं. की सहकारी संस्था हा देशातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा एक महत्त्वाचा पाया आहे, एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून या सहकारी संस्था जर टिकून राहिल्या, या सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार त्या भौगोलिक प्रदेशामध्ये, त्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर झाला तर या ठिकाणी आपोआपच देशाचा आर्थिक सामाजिक विकास होणार आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. म्हणून या सहकारी व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणामध्ये त्या सहकारामध्ये काम करणारे व्यवस्थापक असतील, म्हणजे सनदी अधिकारी किंवा आपण त्याला सरकारी अधिकारी म्हणतो. त्यानंतर दुसरा घटक आहे कार्यकारी मंडळ, ज्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष
मानद सचिव आणि कार्यकारी मंडळाचा समावेश असतो आणि त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत अशा सभासदांना या सहकारी संस्थांच्या विकास आणि विस्तारासाठी जर प्रशिक्षण दिलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपोआपच या सहकारी संस्थांचा विकास विस्तार होईल, सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल आणि सहकारी संस्थेच्या भौतिक आणि मानवी संसाधनांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली की आपोआपच या संस्थांचा विकास विस्तार होईल आणि त्या विकास विस्ताराच्या माध्यमातून त्या भौगोलिक प्रदेशाचा राज्याचा विकास होईल. म्हणून या ठिकाणी या सहकारी व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणामध्ये व्यवस्थापक, कार्यकारी मंडळ व सभासदांना प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. त्यानंतर 5वा घटक आहे की व्यवस्थापकांच्या विचारसरणीमध्ये बदल करणे. की सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणामध्ये अशा प्रकारे व्यवस्थापकांच्या विचारसरणीत जर बदल केला तर व्यवस्थापकांच्या विचारसरणीत बदल केला की आपोआपच या ठिकाणी अशा प्रकारे त्या सहकारी संस्थांचा विकास होणार आहे किंवा अलीकडं सहकार क्षेत्र जे काही लयास जात आहेत किंवा सहकारी संस्थांवर लोकांचा जो काही विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे तो दिवसेंदिवस जो विकास कमी होतोय तो आपोआपच या ठिकाणी अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचे जे काही व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांच्या विचारसरणीत बदल होणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे की व्यवस्थापकांच्या विचारसरणीत जर बदल केला आणि त्यांना जर आपण अशा प्रकारे की सहकारी संस्था या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, या अशा प्रकारची विचारसरणी जर आपण त्यांच्यामध्ये निर्माण केली तर आपोआपच या सहकारी संस्थांच्या विकास आणि विस्तारामध्ये बदल होईल किंवा वाढ होईल. यानंतर पुढचा 6वा घटक आहे तो म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील परिवर्तने समजून घेणं. की अलीकडं सहकारी क्षेत्रामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार ही अनेक या सहकारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणत आहे. म्हणजे पूर्वीच्या तुलनेने अलीकडं कार्यकारी मंडळामधले जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची संख्या सहकार विभागाने कमी केलेली आहे. पूर्वी अशा प्रकारे 19 संचालक सभासदांमधून निवडून दिले जायचे आणि मग त्या सहकारी क्षेत्रामध्ये अशा प्रकारे निर्णय घेत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण व्हायचे किंवा अनेक प्रकारचे ते प्रवाह असायचे. म्हणून आता अलीकडं 2010-11 मध्ये सरकारने सहकार कायद्यात बदल करून आता फक्त कोणत्याही सहकारी संस्थेमधून फक्त 13 संचालक मंडळ, 13 लोकांचं संचालक मंडळच निवडून दिलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे किंवा या व्यावसायिकरणाची गरज आहे की सहकार क्षेत्रातील जी काही नवीन परिवर्तने आहेत, सहकार क्षेत्रामध्ये अशा प्रकारची जी काही नवीन परिवर्तने घडून येते ती समजून घेणं आवश्यक आहेत. आणि म्हणून या कमीत कमी भौतिक संसाधनांचा, कमीत कमी मानवी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या सहकारी संस्था अधिक समृद्ध कशा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढची गरज आहे की सहकारातील नवीन आव्हाने स्वीकारणे. आता सहकारातील नवीन आव्हाने स्वीकारणे आणि सहकारी क्षेत्रातील परिवर्तन समजून घेणे हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. की सहकारामध्ये अलीकडं अनेक प्रकारचे आव्हानं आहेत. म्हणजे बऱ्याच सहकारी संस्थांचे सभासद त्या सहकारी संस्थांमध्ये जो काही दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे त्या भ्रष्टाचार वाढत असल्यामुळे अशा प्रकारे सभासदांचा सहकारावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. म्हणजे आपण बघतो की अनेक पतसंस्था आहेत, अनेक सहकारी साखर कारखाने आहेत किंवा सहकारी सूतगिरण्या आहेत, ह्या दिवसेंदिवस बंद पडत आहेत. आणि म्हणून सरकारने अनेक प्रकारची पॅकेज देऊन सुद्धा या पॅकेजच्या माध्यमातून ते सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या किंवा सहकारी संस्था नव्याने सुरू करणं अशक्य झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांची अवस्था अशी आहे की त्या सहकारी साखर कारखान्याचं जे भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलापेक्षा त्या सहकारी साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेले जे कर्ज आणि कर्जाचे जे व्याज आहे ते जास्त आहेत आणि त्या सहकारी संस्थेकडे असणारं भाग भांडवल, सर्व प्रकारची जे काही इतर त्या संस्थेची मालमत्ता आहे त्याचं मूल्य देखील कमी झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे या सहकारी संस्थांमध्ये किंवा सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये जर व्यावसायिकीकरण घडून आणलं आणि व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून आपण आता म्हणजे नव्याने ना नफा ना तोटा
या तत्वाऐवजी अशा प्रकारे सहकारी सहकारी संस्थांनी जर चांगल्या प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात जर नफा मिळवला आणि त्या नफ्याचं वाटप अशा प्रकारे सभासदांना होऊ लागलं, सभासदांना चांगल्या प्रमाणात जर रिटर्न्स मिळू लागले, त्या लाभांश मिळू लागला, तर आपोआपच या सहकारी संस्थांच्या संख्येत वाढ होईल, सहकारी संस्थांच्या सभासद संख्येमध्ये देखील वाढ होईल. म्हणून सहकारामध्ये जे काही नवीन आव्हाने आहेत त्या आव्हानांचे स्वीकार करणं आणि आव्हानांवर मात करण्यासाठी सहकार व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकीकरण होणं आवश्यक आहे. तर व्यावसायिकीकरण या शब्दाचा अर्थ एकच त्याचा अर्थ होतो की अशा प्रकारे या व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे की त्या सहकारी संस्थांना जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, सहकारी संस्थांच्या भौतिक आणि मानवी संसाधनामध्ये वाढ झाली पाहिजे, भागभांडवलामध्ये वाढ होणं इथं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सहकारातील सामाजिक जबाबदारीची जाणीव होण्यासाठी, की अशा प्रकारे या ठिकाणी सहकारामध्ये जी काही सामाजिक जबाबदारी आहे ती जबाबदारीची जाणीव या सर्व सभासदांना किंवा सहकारामध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना होणं आवश्यक आहे. जर सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सहकारी व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारचं आपण व्यावसायिकीकरण घडवून आणलं तर त्या व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी संस्थांना जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, सहकारी संस्थांमध्ये ज्या वस्तूचं उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाला देशात, राज्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी कशी निर्माण होईल, त्या मागणीच्या माध्यमातून आपलं उत्पादन या आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं पोचेल, त्याची चांगली किंमत आपल्याला कशी मिळेल आणि त्या किमतीतून आपल्या सहकारी संस्थेचा, सहकारी सभासदांचा जास्तीत जास्त विकास आणि उद्धार कसा होईल या दृष्टिकोनातून बदल होणं आवश्यक आहे. आणि म्हणून सहकारातील सामाजिक जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव होण्यासाठी या सहकार व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकीकरण होणं आवश्यक आहे. ज्या संस्था अशा प्रकारे सहकारी व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकीकरण करतील किंवा आपण जेवढं भांडवल आणलेलं आहे, जेवढं भांडवल खर्च करणार आहोत त्या भांडवलाच्या दुप्पट आपल्याला नफा मिळाला पाहिजे आणि त्या नफ्याच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणून सहकारी व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची आता की ना नफा ना तोटा या तत्वाऐवजी आता आपल्याला आपण जेवढं भांडवल त्यामध्ये गुंतवतो त्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये आपल्याला अशा प्रकारे लाभ मिळाला पाहिजे किंवा नफा मिळाला पाहिजे, हे तत्व इथं महत्त्वाचं असतं. त्यानंतर 9वा घटक आहे की व्यवस्थापक कार्यकारी मंडळाचा सन्मान करणं, की अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचे जे काही व्यवस्थापक आहेत त्यालाच आपण सरकारी अधिकारी म्हणतो आणि सभासदांनी निवडून दिलेले जे काही कार्यकारी मंडळ आहेत, ज्या कार्यकारी मंडळाची कालावधी हा 5 वर्षाचा असतो, सभासदांनी 5 वर्षासाठी त्या कार्यकारी मंडळाला अशा प्रकारे निवडून दिलेलं असतं आणि 5 वर्षामध्ये जर त्या कार्यकारी मंडळाने त्या सहकारी संस्थेचा चांगला कारभार केला, सहकारी संस्थेचा विकास विस्तार केला, जर एखादी सहकारी संस्था तोट्यात जात असेल आणि तिला तोट्यातून बाहेर काढून जर ती नफ्यात आणली तर अशा कार्यकारी मंडळाचा आणि त्या व्यवस्थापक जे काही अधिकारी वर्ग आहेत, सरकारी अधिकारी वर्ग आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी सहकार व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकीकरणाची आवश्यकता आहे. आणि यानंतर शेवटचा घटक आहे की सहकारातील नवनवीन संशोधनाची माहिती इतर घटकांना देणं, की आपण बघतो की अजूनही अशा आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये असे रोल मॉडेल आहेत की जेणेकरून त्या रोल मॉडेलमध्ये किंवा त्या सहकारी साखर कारखान्याने, त्या सहकारी सूतगिरणीने किंवा सहकारी नागरी सहकारी पतसंस्था असतील, नागरी सहकारी बँका असतील, यांनी त्या सहकारामध्ये आदर्श किंवा रोल मॉडेल म्हणून काम केलेलं आहे आणि अजूनही या सहकारी संस्था त्या प्रदेशामध्ये, त्या भौगोलिक प्रदेशामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहे. म्हणून सहकारामध्ये जर अशा प्रकारचं नवनवीन संशोधन झालं, सहकारातल्या अनेक सहकारी संस्था का बुडत आहे, या सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारचं राजकारण दिवसेंदिवस जे काही राजकारणाचा हस्तक्षेप वाढत आहे तो जर कमी केला, यासाठी जर अशा प्रकारचं चांगलं संशोधन झालं तर त्या संशोधनाच्या माध्यमातून इतर घटकांना माहिती मिळेल आणि आपोआपच दिवसेंदिवस या सहकाराकडे बघण्याचा लोकांचा जो काही निगेटिव्ह दृष्टिकोन आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होईल आणि त्यातून आपोआपच सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार होईल. आणि म्हणून अशा प्रकारे या 6 मुद्द्यांच्या आधारे आपण सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज हा घटक इथं स्पष्ट करू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाईल
की सहकारी व्यवस्थापनाच्या व्यावसायीकरणाची व्याख्या सांगून सहकार व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची गरज किंवा आवश्यकता स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 200 ते 250 शब्दामध्ये लिहिणं आवश्यक आहे आणि या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून तुम्ही ते PDF फाईल पुढील मेल ID वर पाठविणे आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. ओके, थँक्यू.